एकदा आपण रोडने फिरायला लागलो की ऍक्सिडेंट होऊन म्हणून घाबरायचं नसतं, कारण तो प्रवास करत राहायचा असतो. नाना नानी पार्क मला जवळ्यात दिसलं नाही. ज्येष्ठ मंडळी खूप असतात. मी आता 10 दिवस झाले बघतोय की तिथं त्यांना संध्याकाळी बसण्यासाठी नाना नानी पार्क एक आनंदाने तिथं जाऊन बसतील. बाकडे असतील, कट्टे असतील, एक गप्पा असतील तिथं. त्या गप्पा विकत मिळत नाही. त्या गप्पासाठी नाना नानी पार्क आपण करू. आणि भैयासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी मी कायम भैयासाहेबांच्या सोबत प्रत्येक गोष्टीत साहेबांच्या माझ्यावर जो टाकलेला विश्वास आहे ते सार्थ करण्यासाठी मी सर्व जोमाने आणि जोरात काम करत राहीन. आणि सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे एवढे चार्ज झालेले आहेत साहेब, एवढे चार्ज झाले की ते माझी ओळख नाही काय कार्यकर्त्यांची, पण ते पद देऊन मला सांगतात नाही नाही भैयासाहेबांसमोर चांगले साहेब, मी माझा नंबर सेव्ह करा, माझा नंबर घ्या. मी त्यांचा नंबर मागतोय, कारण माझे बऱ्याच कार्यकर्त्यांसंग ओळख नव्हती. पण ते कार्यकर्ते एवढे 10 दिवसात असे झाले की माझा छोटा भाऊ, माझा मोठा भाऊ नाही का, असे माझ्यावर प्रेम करायला लागले. आणि मी साहेब प्रचार करीत असल्यापासून मी एकही दिवस घरी जेवलो नाही. माझ्या ह्या बांधवांच्या घरी सकाळ संध्याकाळ दुपार जेवतोय. अर्धी भाकर एवढे प्रेमाने चालतात की मला ते असं वाटतंय की मी कृष्णासारखा, की असं प्रत्येक घरात गेल्यानंतर की माझ्यावर तेवढं प्रेम करतात की कोणतरी आपल्यात पाहुणा आलाय एवढ्या आपुलकीने चटणी भाकर मला खायला देतात. आणि मी वट्ट्यावर बसलं तर नाही नाही म्हणतात आत बसा, पण त्या वट्ट्यावरची मज्जा काय असते हे शेतकऱ्यांना माहिती. आणि त्या वट्ट्यावर बसून जेवलेलं जेवण काय असतं हे माझ्या शेतकऱ्यालाच माहिती. डायनिंग टेबलवर जेवलेलं जेवण एवढं चवदार नसतं तेवढं माझ्या या शेतकऱ्याच्या बांधवाच्या ह्याच्यावर आहे. आणि शेतकऱ्यावर कुणी बोलत नाही साहेब. हे काय करतात, 2 लाख देतो, 3 लाख देतो, आता पूल देतो. आता एवढे दिवस तुमचं सगळं आहे ना, एवढे दिवस का दिलं नाही. आता रामभाऊ पवारची भीती वाटायला लागली आणि त्यांच्या पायाखालती वाळू सरकली. आणि ते एवढं गडबडून गेलेत सगळे की त्यांना काय, माझ्या सर्व बांधवांना सांगतो, कुणाच्या धमकीला कुणाच्या कशाला घाबरू नका. भैयासाहेब आपल्या पाठीमागे ठाम आहेत. त्याची आपल्यावर खोटी केस दाखल केल्यानंतर भैयासाहेबांनी मला एवढा धीर दिला की रात्री भैयासाहेबांनी 2 वाजता फोन केला, 2:30 वाजता केला आणि परत 3:30 वाजता फोन केला. काही टेन्शन नाही ना, तुम्ही काही घाबरू नका, मी सगळं आल्यानंतर पाहून घेईन. असा आधार देणारा माणूस जर आपल्या सोबत असेल आणि पहिल्या रिंगला फोन उचलणारा माणूस असेल तर ह्याच्यापेक्षा दुसरं काय असावं लागतं. तर कोण किराणा माल भरून देत नाही आपल्याला. त्याच्यामुळं तुम्ही काळजी करा की आपण कष्टाने कमावलेले पैसे आणि ही बाणगंगा सहकारी साखर कारखान्याला ऊस जाण्यासारखी सिस्टीम, एक नियमात काम करणारी सिस्टीम असल्यानंतर शेतकऱ्याला बाकी काही लागत नाही. त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. भैयासाहेबांचे आपण हात बळकट करू आणि आपण भैयासाहेबांना, कारण पुढे भरपूर कार्यक्रम आहेत, तर भैयासाहेबांना एकच विनंती, भैयासाहेब तुम्ही जो टाकलेला आमच्यावर विश्वास आहे, आम्ही 100% 9 तारखेला तुम्हाला गुलाल उधळून दाखवू आणि तुमच्या भेटीला येऊ. हे सर्व माझे भावांना घेऊन, माझ्या काकांना घेऊन, मामांना घेऊन, सगळ्यांना, ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे आणि सगळी जबाबदारी मी तुमच्या जनतेवर टाकतोय, ह्या माझ्या भावांवर टाकतोय की मी एकटा काही करू शकत नाही. ज्या वेळेस तुमची सगळ्यांची साथ आहे त्याच्याशिवाय मी काही करू शकत नाही. प्रत्येक गावात म्हणतात मी बाणाच आहे पण ह्यावेळेस तुम्हालाच मतदान करतो, मला फिरता येत नाही, कारण अशी संख्या खूप आहे. पडद्यामागचे पण विरोधकातली लोक खूप आहेत माझ्या मागे. त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. 9 तारखेला आपण गुलाल उधळणार आणि भैयासाहेबांच्या भेटीला आपण सर्वजण जाणार हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. आपण अगदी मोजक्या शब्दात आपल्या जवळा परिसर आणि जवळ्यातील लोकांना आश्वासित केलं आणि भविष्यात आपलं विजय झाल्यानंतर काय विजय नाही, काही संकल्पना आहेत या लोकांसमोर मांडल्या. धन्यवाद. राखेतून पुनर्जन्म घेऊन आकाशाशी गवसणी घालणाऱ्या पक्षाला फिनिक्स पक्ष म्हणतात. राखेतून पुनर्जन्म घेऊन आकाशाशी गवसणी घालणाऱ्या पक्षाला फिनिक्स पक्ष म्हणतात. आणि याच पक्षाला जर कोणाचं नाव द्यायचं झालं तर त्याला राहुल महारुद्र मोठे म्हणतात. राहुल महारुद्र मोठे म्हणतात. खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडून ऐकण्यासारखं वक्तृत्व आहे, शिकण्यासारखं नेतृत्व आहे आणि पाहण्यासारखं सगळं कर्तृत्व आहे असे हॅट्रिकवीर माझे आमदार सन्माननीय राहुलभाई मोठे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या या सभेला संबोधित करायचे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे